नमस्कार मंडळी, मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि आज आपण भेटतोय संध्याकाळी साधारण 6:30च्या सुमारास. मी आणि मम्मी पुस्तकं खरेदी करण्यासाठी निघालोय. मम्मी ना लहान मुलांसाठी दर शनिवारी मोफत संवाद वाचन कट्टा चालवते. त्यांचा संवादिनी म्हणून एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये भरपूर स्त्रिया आहेत आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक स्त्री तिथल्या मुलांसाठी मोफत असा वाचनकट्टा चालवते. सो त्या वाचनकट्ट्यासाठी सुद्धा पुस्तकं घ्यायची होती आणि आम्हाला पुस्तकं खरेदीसुद्धा करायची होती. आणि तीच पुस्तकं घेण्यासाठी आम्ही पोहोचलो संवादिनीमधल्या विजया मॅडमच्या घरी. या स्वतः देखील मोफत वाचनकट्टा चालवतात, पुस्तकांची विक्रीसुद्धा करतात आणि बरेच उपक्रम करत असतात. सो त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर मी पुस्तकांमध्ये अक्षरशः रमून गेले. आमच्या खूप छान गप्पा झाल्या. मला भरपूर पुस्तकं घ्यायची होती, ती मी घेतलीच आणि तिथं असलेली वेगवेगळी पुस्तकंसुद्धा चाळली. मस्त विजया मॅडमनी चहा केलेला. चहा, पुस्तकांवरच्या गप्पा आणि पुस्तकांची खरेदी, अतिशय उत्तम अशी संध्याकाळ आमची चाललेली होती. इथूनच मम्मीला वाचनकट्ट्यासाठी गोष्टींची पुस्तकं घ्यायची होती, लहान मुलांच्या वाचनकट्ट्यासाठी. आपल्यासारख्याच विचारांच्या माणसांसोबत जेव्हा आपण वेळ घालवतो ना, तेव्हा खूप छान वाटतं आणि आम्हालासुद्धा तिघींना खूप मजा आली. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. घरी जाताना मम्मीने इतक्या गोष्टी सांगितल्या, कारण मम्मीचं सगळं शिक्षण सांगलीमध्येच झालं. सो ती मला सांगत होती, आम्ही कॉलेजला असताना असं करायचो, तसं करायचो. गाडीवरून जाताना आमच्या भरपूर गप्पा चालू होत्या आणि हे सगळं मला खूप आवडतं. इकडे आलं ना की मम्मीसोबत छान फिरायचं, पुस्तकं खरेदी करायची, मंदिरांमध्ये जायचं, मजा करतो आम्ही दोघी. घरी आल्यानंतर मी सगळ्या पुस्तकांचं सॉर्टिंग केलं. म्हणजे जी विकत आणली होती ती वेगळी ठेवली, जी मुलांसाठी गोष्टींची वाचनकट्ट्यासाठी पुस्तकं आणलेली ती वेगळी ठेवली आणि जी वाचनालयामधून आम्हाला वाचनासाठी आणलेली जी परत द्यायची होती ती वेगळी ठेवली. असे 3 सेक्शन्स केले आणि थोडंसं पुस्तकं चाळतसुद्धा बसले, कारण पुस्तकं आणल्यानंतर पुस्तकांमध्ये रमून जायला खूप छान वाटतं. आता वाचन खूप वाढवायचं म्हणून ठरवलं आहे. पूर्वीही असायचंच, ऑडिओ बुकसुद्धा मी ऐकतच असते, पण आता प्रॉपर ऑडिओ बुक्स ऐकण्यापेक्षा प्रॉपर वाचन करायचं असं ठरवलं आहे. सो त्यासाठीच हा सगळा खटाटोप चाललेला आहे. मी आणि मम्मीने असं ठरवलं की जी नवीन पुस्तकं 6 घेतलेली आहेत त्यातली 3 पुस्तकं मी पुण्याला घेऊन जाणार, 3 पुस्तकं इथे ठेवणार आणि मे महिन्यामध्ये जेव्हा मम्मी माझ्याकडे येईल त्यावेळेला ती तिच्याकडची 3 पुस्तकं घेऊन येईल आणि माझ्याकडची 3 पुस्तकं मी तिला देईन. सो आम्ही असं एक्सचेंज करणार. आमचं असंच बरंच प्लॅनिंग प्लॉटिंग चालू असतं. वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करत राहतो आणि भरपूर गप्पासुद्धा मारतच असतो. ॲक्च्युली आम्हाला घरी यायला वाजले होते 9, त्यामुळे मम्मी पटकन स्वयंपाकाला लागली आणि रूममध्ये थोडासा पसारा झालेला तो सगळा मी उरकायला घेतला, कारण उद्या सोमवार होता आणि मम्मीला पुन्हा शाळेला जायचं होतं. सो तिला झोपायला वेळ होणार, कारण सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून 7ला म्हणजे तिला घरातून निघावं लागतं. त्यामुळे म्हणलं थोडासा हातभार लावावा. सगळा पसारा मी आवरून घेतला आणि मला घर स्वच्छ करायला खूप आवडतं. मी स्वच्छतेमध्ये खूप जास्त रमून जाते, त्यामुळे मग हे तर माझं आवडीचंच काम होतं. ह्यामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही चालायला गेलो. मी, पाटील काकू आणि मम्मी. तिथे रातराणीचं सुंदर झाड आहे. त्या झाडाला इतकी भरगच्च फुलं आलेली असतात, खूप छान सुगंध दरवळत असतो. सो तिथे आम्ही बराच वेळ घालवतो, गप्पा मारतो, छान 2-3 फेऱ्या मारतो. संध्याकाळचा उन्हाळी वारा सुटलेला असतो आणि सगळंच वातावरण खूप भारी असतं. रात्रीचा वेळ इतका छान घालवल्यानंतर झोप मस्त लागली आणि सकाळी सकाळी मला पहाटे 4:30लाच जाग आली. मग मी मस्त वाटीमध्ये चिरमुरे घेतले आणि लिखाण करायला बसले. इतके विचार चालू झालेले डोक्यामध्ये, कधी एकदा सगळे वहीमध्ये उतरवते असं झालेलं. 4:30ला उठून फ्रेश वगैरे झाले मी आणि 5 वाजता लिखाण करायला बसले. एक 20 मिनिटामध्ये छोटासा लेख लिहिला आणि त्यानंतर वाचन करायला घेतलं. वाचनालयातून काल पुस्तक आणलं होतं, व्हाय मेन डोंट लिसन अँड विमेन कांट रीड मॅप्स, तर ते पुस्तक वाचायला घेतलं. हे पुस्तक वाचताना असं जाणवत होतं की आधी का नाही हाती पडलं हे पुस्तक, कारण ह्यामध्ये ना स्त्रिया पुरुषांपेक्षा का वेगळ्या आहेत आणि पुरुष स्त्रियांपेक्षा का वेगळे आहेत हे खूप मस्त सांगितलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आपण आपल्या जोडीदाराला खूप जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतो. आपल्याला कळून चुकतं की हां, आपण दोघेही खूप वेगळे आहोत आणि आपला मेंदू जो आहे दोघांचाही, पुरुष स्त्री दोघांचाही मेंदू खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो आणि त्यामुळे जे काही घडत असतं
ते चाललेलं आहे. सो मी आता जास्त इथे एक्सप्लेन करत बसणार नाही तुम्हाला. पुस्तकाचा रिव्ह्यू मी लिहीन आणि तो आपल्या कम्युनिटी पोस्टला अपलोड करेन. अर्ध पुस्तक वाचून झालं आहे, अर्ध वाचल्यानंतर नक्की मी लिहून अपलोड करेन. तुम्हीसुद्धा हे पुस्तक घ्या आणि जरूर वाचा. खूप प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊन जातील. 6 वाजता मम्मी उठली आणि ती स्वयंपाकाला लागली, कारण तिला 6:15-7ला निघायचं असतं. पटपट तिने एकीकडे वांग्याची भाजी केली, त्यानंतर उपीटची तयारी केली. पप्पांना नाश्त्यासाठी उपीट बनवलं, चपात्या केल्या आणि त्यानंतर डोसेसुद्धा केले, नाचणीचं आंबील केलं. इतकं सगळं पटपट पटपट करून तिने स्वतःचं आवरून ती रोज 7 वाजता निघते सुद्धा. सकाळी उठल्या उठल्या इतकी एनर्जी हिला कुठून येते मला अक्षरशः कळत नाही. म्हणजे साधारण 1 तासामध्ये 5 जणांचा स्वयंपाक, नाश्ता, कोणाला काय आवडतं ते सगळं त्याच्या त्याच्या पद्धतीने करायचं. आणि कधी जर वेळ झाला तर आल्यानंतर पुन्हा आणि दुपारचा स्वयंपाक, कारण सकाळी जर जायला वेळ झाला तर मग ती फक्त डब्यापुरतंच बनवून घेते आणि मग आली दुपारी 1-1:30 वाजता की मग पुन्हा दुपारच्या स्वयंपाकाला लागते. सो ही अशी सगळी मम्मीची धावपळ चालू असते. सकाळी सकाळी बाहेर फिरायला जी मजा आहे ना ती कुठंच नाही आहे, कारण आमच्या इथे आजूबाजूला इतकी झाडं आहेत, पक्ष्यांचे आवाज खूप मस्त येत असतात. म्हणून मग मी अनवाणी पायाने जर सकाळी लवकर उठले तर बाहेर 1-2-3 चक्रा मारते, झाडांना ऑब्झर्व करते, झाडांचं निरीक्षण करते. कारण एकेकाळी ही सगळी झाडं मी लावली होती आणि त्या झाडांना इतकं मोठं झालेलं पाहून खूप छान वाटतं. त्यानंतर पुन्हा एकदा मी चहा घेतला. हा आजचा माझा दुसरा चहा होता. तर मस्त चहा घेऊन बागेत बसले. बागेत बसून चहा प्यायला मला खूप जास्त आवडतं. ही जी मधुमालतीची वेल पाहताय, हिचा सुगंध खूप मस्त दरवळत होता, त्यामुळे इथंसुद्धा मी बराच वेळ घालवला. सकाळी सकाळी फुलं झाडांमध्ये, पक्ष्यांच्या आवाजामध्ये, पुस्तकांमध्ये रमायला खूप छान वाटतं. आज लग्नानंतर पहिल्यांदाच मी सकाळी सकाळी पुस्तक वाचायला उठलेले, त्यामुळे एक वेगळंच समाधान होतं. आणि मम्मीचं तोपर्यंत आवरून झालेलं, ती शाळेला निघालीसुद्धा. मम्मी शाळेला गेल्यानंतर मी आजच्या कामांची यादी काढली. दिवसभर काय काय करायचं आहे ते आकडे टाकून मी लिहिते, जेणेकरून डोकं शांत राहतं की हे करायचं आहे का, ते करू का, हे करू, असला काही गोंधळ डोक्यात होत नाही आणि मग दिवसाला सुरुवात होते. चला आता मी थांबते, पण तुमची सकाळ कशी असते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.